आजच्या चर्चेची सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया. वनस्पती ज्या एका जागी स्थिर असतात, त्या आपली प्रजाती, आपलं अस्तित्व कसं टिकवतात? हाऊ डू दे एन्शॉर देअर लिनिएज कंटिन्यूज? हो, हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे याच विषयावर म्हणजे वनस्पतींमधील प्रजननावर, रिप्रोडक्शन इन प्लांट्स यावर आधारित काही अभ्यास साहित्य आहे. आणि आज आपण त्यातलेच महत्त्वाचे मुद्दे उलगडणार आहोत. आणि हे साहित्य आपल्याला सांगतं की वनस्पतींनी अस्तित्व टिकवण्यासाठी 2 भन्नाट स्ट्रॅटेजी विकसित केल्या आहेत. 2 स्ट्रॅटेजीज. हो, पहिली जी अतिशय वेगवान आणि सोपी आहे आणि दुसरी जी खूप गुंतागुंतीची, ऊर्जा खर्चिक पण तितकीच फायदेशीर आहे. आज आपण याच 2 मार्गांचा प्रवास करणार आहोत. उत्तम. म्हणजे आज आपण वनस्पतींच्या जगातील एक रहस्य उलगडणार आहोत. एका जागी राहूनही त्यांनी स्वतःला जगभर कसं पसरवलं आणि लाखो वर्ष आपलं अस्तित्व कसं टिकून ठेवलं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पहिली स्ट्रॅटेजी, अलैंगिक प्रजनन किंवा एसेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर. आपल्या साहित्यात स्पष्ट म्हटलंय की यात नर आणि मादी पेशी एकत्र येण्याची म्हणजे फर्टिलायझेशनची गरजच नसते. इट्स अ वन पेरेंट शो. अगदी. याला निसर्गाचं कॉपी पेस्ट फंक्शन म्हणता येईल. कॉपी पेस्ट. हो. यातली पहिली पद्धत आहे विखंडन म्हणजे फ्रॅगमेंटेशन. स्पायरोगायरासारखं शैवाल म्हणजे ॲल्गी घ्या. अच्छा. ते पाण्याच्या प्रवाहाने किंवा इतर कारणांनी तुटतं आणि त्याचा प्रत्येक तुकडा वाढून एक नवीन संपूर्ण जीव बनतो. इट्स लाईक ब्रेकिंग अ टॉय अँड ईच पीस रिजनरेटिंग इनटू अ कम्प्लीट न्यू टॉय. वाव. आणि दुसरी पद्धत आहे मुकुलायन बडिंग, जी यीस्टमध्ये दिसते. बरोबर. म्हणजे मूळ पेशीवर एक लहान कळीसारखा भाग, एक बड येतो, तो तिथेच वाढतो आणि मोठा झाल्यावर वेगळा होऊन नवीन जीव बनतो. सोपं आहे हे तर. हो, पण यातली सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्या पद्धतींमधून तयार होणाऱ्या नवीन वनस्पती आनुवंशिकदृष्ट्या म्हणजे जेनेटिकली मूळ वनस्पतीची तंतोतंत प्रतिकृती असतात. म्हणजे क्लोन्स. एक्झॅक्टली. म्हणूनच त्यांना क्लोन म्हणतात. म्हणजे यात कोणतीही अनुवांशिक विविधता, जेनेटिक व्हेरिएशन नसते. पण माझा प्रश्न हा आहे की जर ही पद्धत इतकी सोपी आणि जलद आहे, तर मग वनस्पतींनी फुलं, परागकण आणि फळं बनवण्याची इतकी क्लिष्ट पद्धत का विकसित केली? वाय फिक्स व्हॉट इज ब्रोकन? हाच तर कळीचा मुद्दा आहे. अलैंगिक प्रजनन संख्या वाढवण्यासाठी उत्तम आहे, पण त्यात विविधता नसते. आणि त्यामुळे धोका वाढतो. अगदी. जर वातावरणात एखादा मोठा बदल झाला किंवा एखादा नवीन रोग आला तर एकाच प्रकारचे जीन्स असलेल्या सगळ्या वनस्पती एकाच वेळी नष्ट होऊ शकतात. देयर इज नो बॅकअप प्लॅन. खरंय. पण या पद्धतीचा एक प्रकार माणूस मात्र हजारो वर्षांपासून वापरत आला आहे. तुम्ही शाखीय प्रजननाबद्दल, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनबद्दल बोलत आहात, बरोबर? हो. जे आपण बागेत नेहमी करतो, जसं की गुलाबाची फांदी कटिंग लावणं किंवा बटाट्याला आलेले डोळे ट्यूबर लावणं. बरोबर. निसर्गात पानफुटीच्या म्हणजे ब्रायोफायलियमच्या पानाच्या कडेने नवीन रोपं उगवतात. पण माणसाने या तंत्राला एका वेगळ्याच उंचीवर नेलाय. जसं की कलम करणे, ग्राफ्टिंग. हो, ते त्याचं उत्तम उदाहरण आहे. यात 2 वेगवेगळ्या वनस्पतींचे भाग, एकाचे मूळ म्हणजे स्टॉक आणि दुसऱ्याची फांदी म्हणजे सायॉन एकत्र जोडले जातात. अच्छा. यामुळे आपल्याला चांगल्या प्रतीची फळं जसं की सफरचंद किंवा गुलाब मिळतात. आणि आता तर टिश्यू कल्चरसारख्या आधुनिक पद्धतीमुळे आपण एका लहान पेशीपासून हजारो रोपं प्रयोगशाळेत तयार करू शकतो. म्हणजे अलैंगिक प्रजनन हा संख्या वाढवण्याचा एक जलद मार्ग झाला, पण त्यात विविधता नाही. हा एक धोका आहे. बरोबर. मग एकाच जागी राहून आनुवंशिक विविधता, जेनेटिक डायव्हर्सिटी कशी मिळवायची? हिअर्स वेअर प्लांट्स इव्हॉल्व देअर मोस्ट ब्युटिफुल अँड कॉम्प्लेक्स टूल, द फ्लावर. अगदी बरोबर. आणि इथेच वनस्पतींची दुसरी स्ट्रॅटेजी, लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरू होते. या प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे फूल. फुलाचे जे बाहेरचे भाग आहेत, कॅलिक्स आणि कोरोला. हो, कॅलिक्स म्हणजे पाकळ्यांच्या खालचा हिरवा भाग आणि कोरोला म्हणजे रंगीबेरंगी पाकळ्या. ते प्रजननाच्या मुख्य अवयवांचं संरक्षण करतात आणि कीटकांना आकर्षित करण्याचं काम करतात. पण खरी प्रक्रिया आतल्या 2 भागांमध्ये होते. अँड्रोएशियम जे नर प्रजनन अंग आहे आणि गायनोएशियम जे मादी प्रजनन अंग आहे. बरोबर. आधी अँड्रोएशियमबद्दल बोलूया. यात परागकण, पोलन ग्रेन्स तयार होतात. आपल्या साहित्यात एक विलक्षण दावा केला आहे की हे परागकण हजारो वर्ष जीवाश्म म्हणजे फॉसिल्स म्हणून टिकू शकतात. हे कसं शक्य आहे? याचं कारण आहे परागकणांच्या बाहेरील आवरणात, ज्याला एक्झाईन म्हणतात. एक्झाईन. हो, हे स्पोरोपोलेनिन नावाच्या एका पदार्थापासून बनलेलं असतं. हे स्पोरोपोलेनिन म्हणजे
निसर्गाचं एक चिलखत आणि टाईम कॅप्सूलचं मिश्रण आहे. म्हणजे इतका स्ट्रॉंग असतो तो. प्रचंड. हा जगातल्या सर्वात प्रतिरोधक सेंद्रिय पदार्थांपैकी एक आहे. त्यावर तीव्र ॲसिड, अल्कली किंवा उच्च तापमानाचा काहीही परिणाम होत नाही. इन्क्रेडिबल. म्हणजे याच एका पदार्थामुळे वनस्पती एका जागी स्थिर असूनही तिचे वंशज हजारो किलोमीटर दूर आणि हजारो वर्षांनंतरही पोहोचू शकले. इट्स द की टू कॉन्करिंग बोथ स्पेस अँड टाईम. एक्झॅक्टली. या लैंगिक प्रजननाच्या नाटकात 2 मुख्य कलाकार आहेत, नर युग्मक आणि मादी युग्मक. राईट? त्यांना तयार करण्याच्या प्रक्रियेलाच, म्हणजे परागकण तयार करण्याच्या प्रक्रियेला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतात. सो द मेल ॲक्टर इज रेडी अँड वेल प्रोटेक्टेड. Okay, so the pollen grain is like a well-protected messenger. But who's it delivering the message to? फुलाच्या मादी भागात म्हणजे गायनोशियममध्ये आत काय असतं? गायनोशियममध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी असतो आणि त्याच्या आत बीजांड ओव्ह्यूल असतं. अच्छा. याच बीजांडात मादी युग्मक म्हणजेच अंडपेशी एक सेल तयार होते. या प्रक्रियेला मेगास्पोरोजेनेसिस म्हणतात. थोडक्यात आता नाटकाचे दोन्ही मुख्य कलाकार तयार आहेत. नरयुग्मक परागकणात बंद आहे आणि मादी युग्मक बीजांडात त्याची वाट पाहत आहे. हो, पण इथेच तर मुख्य अडचण आहे. वनस्पती हलू शकत नाहीत, मग हे दोन कलाकार एकत्र कसे येणार? आणि इथूनच परागण म्हणजे पॉलिनेशन या प्रक्रियेची सुरुवात होते. म्हणजे परागकणांचं हस्तांतरण. हो, परागण म्हणजे परागकणांचं नर भागापासून अँथरपासून मादी भागाच्या टोकापर्यंत स्टिग्मापर्यंत पोहोचणं. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला स्वपरागण सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन. यात ऑटोगॅमी म्हणजे परागण एकच फुलात होतं. दुसरा प्रकार आहे गेटिनोगॅमी. गेटिनोगॅमी म्हणजे एकाच झाडाच्या 2 वेगवेगळ्या फुलांमध्ये परागण होणं. आपल्या साहित्यात म्हटलंय की जेनेटिकली गेटिनोगॅमी इज सिमिलर टू सेल्फ पॉलिनेशन. पण असं का? फुलं तर वेगळी आहेत. कारण जरी फुलं वेगळी असली तरी झाड एकच आहे ना. अच्छा. त्यामुळे अनुवांशिकदृष्ट्या काहीच नवीन भर पडत नाही. इट्स लाईक मुव्हिंग फर्निचर फ्रॉम वन रूम टू अनदर इन द सेम हाऊस. द हाऊस रिमेन्स द सेम. राईट, समजलं. आणि दुसरा मुख्य प्रकार आहे परपरागण, क्रॉस पॉलिनेशन. हो, किंवा झिनोगॅमी. यात एकाच प्रजातीच्या 2 वेगवेगळ्या वनस्पतींच्या फुलांमध्ये परागण होतं. आणि ह्यामुळे खरी जेनेटिक डायव्हर्सिटी निर्माण होते. अगदी. यामुळे 2 भिन्न वनस्पतींचे गुणधर्म एकत्र येतात. हीच विविधता वनस्पतींना बदलत्या परिस्थितीशी जुळून घ्यायला मदत करते. पण हे हस्तांतरण घडवून आणण्यासाठी वनस्पती कुणाची मदत घेतात? हू आर दीज डिलिव्हरी एजंट्स? वनस्पतींनी यासाठी एक मोठी यंत्रणाच तयार केली आहे. यात 2 प्रकारचे एजंट्स आहेत. कोणते? पहिले अजैविक म्हणजे एबायोटिक एजंट्स, निर्जीव घटक. यात वारा, ॲनिमोफिली आणि पाणी, हायड्रोफिली यांचा समावेश होतो. जसं मका किंवा गवतामध्ये होतं. बरोबर. त्या वनस्पती वाऱ्यावर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांची फुलं आकर्षक नसतात. नो ब्राईट कलर्स, नो फ्रेग्रन्स. कारण त्यांना कुणाला आकर्षित करायचं नाहीये. हो, दे जस्ट प्रोड्यूस इनॉर्मस अमाउंट्स ऑफ लाईट पोलन अँड होप फॉर द बेस्ट. सो नो नीड टू वेस्ट एनर्जी ऑन लुकिंग प्रिटी. स्मार्ट. एक्झॅक्टली. आणि दुसरे जास्त महत्वाचे एजंट आहेत बायोटिक एजंट्स. कीटक, पक्षी. हो, कीटक, पक्षी, वटवाघूळ यांचा समावेश होतो. जवळपास 80% वनस्पती पराग जाण्यासाठी या जैविक घटकांवर अवलंबून असतात. आणि इथेच निसर्गाची सर्जनशीलता दिसते. जसं की आपल्या साहित्यात सॅल्विया वनस्पतीमधील लिव्हर मेकॅनिझमचं उदाहरण दिलं आहे. इट्स मेन्शन्ड ॲज अ क्लेव्हर डिझाईन. पण ते काम कसं करतं? ती एक अप्रतिम रचना आहे. जेव्हा एखादा कीटक मधासाठी फुलात जातो तेव्हा त्याचा धक्का एका तर्फासारख्या रचनेला म्हणजे लिव्हरला लागतो. अच्छा. यामुळे पुंकेसर स्टेमेन खाली वाकतो आणि परागकणांचा एक छोटा ढीग कीटकाच्या पाठीवर अचूकपणे चिकटवतो. इट्स अ प्रिसिजन इंजिनियर्ड बायोलॉजिकल ट्रॅप. वाव. नंतर हाच कीटक जेव्हा दुसऱ्या फुलावर जातो तेव्हा हे परागकण तिथे पोचतात. कीटक आणि फुलांची ही एक प्रकारची व्यावसायिक भागीदारीच आहे. बिझनेस डील.
एक्झॅक्टली. आणि दुसरे जास्त महत्वाचे एजंट आहेत जैविक बायोटिक एजंट्स. कीटक, पक्षी. हो, कीटक, पक्षी, वटवाघूळ यांचा समावेश होतो. जवळपास 80% वनस्पती परागसणासाठी या जैविक घटकांवर अवलंबून असतात. आणि इथेच निसर्गाची सर्जनशीलता दिसते. जसं की आपल्या साहित्यात सॅल्विया वनस्पतीमधील लिव्हर मेकॅनिझमचं उदाहरण दिलं आहे. इट्स मेन्शन्ड ॲज अ क्लेव्हर डिझाईन. पण ते काम कसं करतं? ती एक अप्रतिम रचना आहे. जेव्हा एखादा कीटक मधासाठी फुलात जातो तेव्हा त्याचा धक्का एका तर्फासारख्या रचनेला म्हणजे लिव्हरला लागतो. अच्छा. यामुळे पुंकेसर स्टेमिन खाली वाकतो आणि परागगणांचा एक छोटा ढीग कीटकाच्या पाठीवर अचूकपणे चिकटवतो. इट्स अ प्रिसिजन इंजिनियर्ड बायोलॉजिकल ट्रॅप. वाव. नंतर हाच कीटक जेव्हा दुसऱ्या फुलावर जातो तेव्हा हे परागकण तिथे पोचतात. कीटक आणि फुलांची ही एक प्रकारची व्यावसायिक भागीदारीच आहे. बिझनेस डील. हो. फूल म्हणतं, तू माझ्यासाठी परागकण पोचव, मी तुला गोड मध नेक्टर देईन. इट्स अ बिझनेस डील परफेक्टेड ओव्हर मिलियन्स ऑफ इयर्स ऑफ को-इव्हॉल्युशन. फॅन्टॅस्टिक. तर आता परागकण मादी भागाच्या टोकावर म्हणजे स्टिग्मावर पोचलाय. नाव व्हॉट? द मेन इव्हेंट, राईट? अगदी. आपल्या साहित्यात द्विफलन किंवा डबल फर्टिलायझेशन या एका अत्यंत विशेष प्रक्रियेचा उल्लेख आहे. हो, आणि ही प्रक्रिया फक्त आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये अँजिओस्पर्म्समध्ये आढळते. हा वनस्पतींच्या उत्क्रांतीमधील एक मैलाचा दगड आहे. काय होतं यात नेमकं? परागकण स्टिग्मावर रुजतो आणि त्यातून एक परागनलिका पॉलिन ट्यूब वाढायला लागते. अच्छा. ही नलिका बीजांडाच्या दिशेने प्रवास करते. व्हॉट्स फॅसिनेटिंग इज, ह्या नलिकेतून एक नाही तर 2 नर युग्मक 2 मेल गॅमिट्स पुढे जातात. 2 नर युग्मक. हम्म. मग त्यांचं काय होतं? दिस इज वेअर इट गेट्स इंटरेस्टिंग. इथेच या प्रक्रियेचं सगळं सौंदर्य आहे. या परागनलिकेतून 2 नर युग्मक म्हणजे 2 डिलिव्हरी बॉय येतात. ओके. पहिला नर युग्मक म्हणजे पहिला डिलिव्हरी बॉय थेट अंडपेशीसोबत एग सेलसोबत एकत्र येतो. याला म्हणतात सिनगॅमी. सिनगॅमी. यातून नवीन जीवाचा पहिला एक पेशीय अंकुर तयार होतो, ज्याला शास्त्रीय भाषेत युग्मनच जायगोट म्हणतात. हाच पुढे वाढून भ्रूण एम्ब्रियो बनतो. ओके, सो दॅट्स द फर्स्ट फर्टिलायझेशन. मग दुसऱ्या नरयुग्मकाचं काय? दुसरा नरयुग्मक म्हणजे दुसरा डिलिव्हरी बॉय भ्रूणकोशाच्या मध्यभागी असलेल्या 2 ध्रुवीय केंद्रकांसोबत पोलर न्यूक्लिआयसोबत एकत्र येतो. अच्छा. याला म्हणतात ट्रिपल फ्युजन. यातून प्राथमिक भ्रूणपोष केंद्रक प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस किंवा PEN तयार होतो, जो पुढे वाढून भ्रूणपोष एंडोस्पर्म बनवतो. म्हणजे एकाच वेळी 2 फलन. पहिला नरयुग्मक अंडपेशीला फलन करून नवीन रोप म्हणजे एम्ब्रियो बनवतो. बरोबर. आणि दुसरा नरयुग्मक त्याच वेळी त्या रोपासाठी जेवणाचा डबा एंडोस्पर्म तयार करतो. म्हणून याला द्विफलन म्हणतात. परफेक्टली पुट. वनस्पती आधी खात्री करून घेते की बाळ एम्ब्रियो जन्माला येणार आहे आणि मगच त्याच्यासाठी जेवणाची एंडोस्पर्मची सोय करते. इट्स अन इन्क्रेडिबली रिसोर्स एफिशियंट सिस्टम. निसर्गात उधळपट्टीला जागा नाही. अजिबात नाही. नारळात आपण जे पाणी पितो ते दुसरं तिसरं काही नसून हाच भ्रूणपोष म्हणजे न्यूक्लिअर एंडोस्पर्म आहे. खरंच की काय? हो, आणि जो पांढरा खोबऱ्याचा भाग असतो तो सेल्युलर एंडोस्पर्म. व्हॉट अ ब्रिलियंट कनेक्शन टू एव्हरीडे लाईफ. पण ही प्रक्रिया तर खूपच गुंतागुंतीची आणि ऊर्जा खर्चिक वाटते. निसर्गात याला काही शॉर्टकट आहे का? दिस रेजेस अन इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड द आन्सर इज येस. आहे. हो, निसर्गाने यासाठी एक चीट कोड तयार ठेवला आहे, ज्याला ॲपोमिक्सिस म्हणतात. ॲपोमिक्सिस. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात फलनाशिवाय विदाऊट एनी फर्टिलायझेशन थेट बी तयार होते. म्हणजे हे अलैंगिक प्रजननासारखंच झालं. अगदी, पण ते बीद्वारे होते. दी ऑफस्प्रिंग आर परफेक्ट क्लोन्स ऑफ द मदर प्लांट. एसेक्शुअल रिप्रोडक्शन प्रिटेंडिंग टू बी सेक्शुअल रिप्रोडक्शन. क्लेवर. आणि साहित्यात पॉलिएम्ब्रियोनी नावाचाही एक उल्लेख आहे. पॉलिएम्ब्रियोनी म्हणजे एकाच बीमध्ये एकापेक्षा जास्त भ्रूण असणं. एका बीमध्ये अनेक भ्रूण. हो, लिंबूवर्गीय फळांमध्ये, सिट्रसमध्ये हे सामान्यपणे आढळतं. यामुळे एकाच बीमधून अनेक रोपं उगवण्याची शक्यता वाढते. इट्स अनदर स्ट्रॅटेजी टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल. तर फलन झालं, भ्रूण तयार झाला आणि त्याच्यासाठी अन्नाची सोयही झाली. यानंतर मग बी, सीड आणि फळ, फ्रूट तयार होतात. बरोबर? अगदी. द्विफलनानंतर बीजांडाचे ओव्ह्यूलचे रूपांतर बीमध्ये आणि अंडाशयाचे ओव्हरीचे रूपांतर फळामध्ये होते. आणि फळ हे बीजाचं संरक्षण करतं.
संरक्षण करतं आणि त्याच्या प्रसारासाठी डिस्पर्सलसाठी मदत करतं. काही बियांमध्ये जसं की मका किंवा एरंड तो जेवणाचा डबा म्हणजे भ्रूणपोष शेवटपर्यंत टिकून राहतो. अच्छा. तर वाटाणा किंवा घेवड्यासारख्या बियांमध्ये वाढणारा भ्रूण तो पूर्णपणे वापरून टाकतो. तर आज आपण वनस्पतींच्या प्रजननाचा एक अद्भुत प्रवास पाहिला. एका साध्या कॉपी पेस्ट पद्धतीपासून ते फुलांच्या रंगांचा आणि सुगंधाचा वापर करून कीटकांसोबत भागीदारी करून द्विफलनासारखी अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया करण्यापर्यंत. हो. वनस्पती एकाच जागी राहूनही किती सर्जनशीलतेने आपली प्रजाती पुढे नेतात हे खरंच आश्चर्यकारक आहे. यात एक शेवटची पण अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आपल्या साहित्यात उल्लेख आहे की काही बिया हजारो वर्ष सुप्तावस्थेत डॉर्मंट राहूनही अंकुरणास सक्षम असतात. हजारो वर्ष. हो. फॉर इन्स्टन्स द सोर्सेस मेन्शन अ सीड ऑफ लुपिनस आर्क्टिकस, जे आर्क्टिक टुंड्रामध्ये सापडलं आणि तब्बल 10,000 वर्षांच्या सुप्तावस्थेनंतर त्याला अंकुर फुटला. 10,000 years. That's unbelievable. हे कसं शक्य आहे? What biological mechanism allows a living thing just pause for 10 millennia? याचं कारण आहे बियांची सुप्तावस्था किंवा डॉर्मन्सी. या काळात बियांची चयापचय क्रिया, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जवळजवळ थांबते. अच्छा, कारण आहेत? हो. आपल्या साहित्यात अजून एक उदाहरण आहे, फिनिक्स डॅक्टिलिफेरा म्हणजे खजुराचं बी, जे 2000 वर्ष जुनं असूनही रुजलं. ही क्षमता खरंच अविश्वसनीय आहे. आणि हाच विचार मनात ठेवून आजची चर्चा संपूया. बरोबर. आजच्या बदलत्या हवामानाचा आणि पर्यावरणाचा धोका पाहता बियांची ही हजारो वर्ष टिकून राहण्याची क्षमता आणि लैंगिक प्रजननातून निर्माण होणारी अनुवांशिक विविधता भविष्यातील अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी किती मोलाची ठरू शकते हा विचार प्रत्येकाने करायला हवा.